पण हे तुम्ही पाहून घ्या, की एक व्यक्ती सांगतोय, की मी खोटा इतिहास लिहिला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. सो 1818 पर्यंत समाधी सगळ्यांना माहिती आहे. आणि पुढच्या 40 वर्षामध्ये लोकांना समाधीच माहित नाही त्यांची. समाधी हरवली 40 वर्षामध्ये. आणि मग महात्मा फुले आले आणि त्यांनी समाधी शोधून दिली. आर-एस-एसचे जे संघचालक आहेत ते म्हणले, की टिळकांनी समाधी शोधली. मग त्यावरती ओबीसी लीडर आले आणि ते म्हणाले, नाही महात्मा फुलेंनी समाधी शोधली. अरे समाधी शोधली असं कसं म्हणताय तुम्ही? म्हणजे त्यांचं संस्कृत प्रभुत्व किती आहे ते दाखवतं. म्हणजे त्यांचे भाऊ, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा सगळे एकदम म्हणजे लिव्ह अलोन हे संस्कृत पण येते त्यांना, पारशी पण येते, मल्टीलिंग्वल आहेत, मराठी पण येते, प्राकृत पण येते. पण शिवाजी महाराजांना काही येत नाही. असं कसं काय? आणि बरं हे शेतकरी आसूडमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग काय होणार, की भविष्य काळामध्ये ना हीच गोष्ट खरी वाटायला लागते, की फुलेंनी समाधी शोधली. हे फातिमा शेख यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केलं. जी व्यक्तीच अस्तित्वात नाहीये. आता हे राम महतो फिक्शनल कॅरेक्टर उद्या त्यांच्या नावाने पण काहीतरी सेलिब्रेट करायला सुरुवात करणार. रोमिला थापर संस्कृत येत नाही, पर्शियन येत नाही, लोकल कोणती लँग्वेज येत नाही, पण एन्शियंट इंडियाचे हिस्टोरियन आहेत. आणि त्यांना कोट केलं जातं. सगळ्यात हाय ऑथॉरिटी म्हणलं जातं. कशाची हाय ऑथॉरिटी? मॅडमला संस्कृत येत नाही, तेवढीपेक्षा मला येते जास्त संस्कृत. पण मॅडमनी हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट 4 वर्षामध्ये एन्शियंट इंडिया संपवून टाकला मॅडमनं. 1956-57 ला आल्या आणि 61 पर्यंत पूर्ण भारताचा इतिहास लिहून टाकला. आणि तो आजपर्यंत इतिहास म्हणून कोणी क्वेश्चन मार्क करायला नाहीये. गेले 70-80 वर्ष हे पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप दिल्या जात आहेत, त्यांना पगार दिले जात आहेत. गेल्या 60 वर्षामध्ये यांनी एक शब्दाचा नवीन रिसर्च केलेला नाही किंवा यांना एक नवीन गोष्ट सापडलेली नाही, जी बेसिक पुस्तकामध्ये सापड. शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शिवाजी महाराज अशिक्षित होते हे सापडलं नाही हो यांना. 50 पानाचं पण पुस्तक नाहीये ते, छोटं पुस्तक आहे, एकदम छोटं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांना सापडलं नाही. पण गेल्या 50 वर्षामध्ये या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. मग हे हिस्टोरियन काय झोपा काढतायत काय? पगार कशाचा घेतात हे? हे इतिहास विभागामध्ये जे खुर्च्या उभवण्याचं काम चाललेलं आहे. आणि तेच त्यांचे शोधप्रबंध म्हटलं तर तुम्ही कॉपी पेस्ट आहेत सगळे. 50 शोधप्रबंध काढा, सगळे कॉपी पेस्ट आहेत. नवीन कामच नाहीये. यांना तुम्ही जाऊन बोला, तुम्ही करताय काय? काम काय करताय तुम्ही? तुम्हाला एक गोष्ट जर एवढी समोर आता आमचं फील्ड नाहीये ते. स्पर्धा परीक्षा म्हणून आम्ही ही पुस्तकं वाचली आणि वाचल्यानंतर कळलं की हा फ्रॉड आहे. मग तुम्ही त्याच फील्डमध्ये काम करता काय? माशा मारत होता का? करताय काय तुम्ही? की कोणीतरी पुस्तकामध्ये लिहिलेलं मग पुस्तक रॉंग आहे का मग फुलांची माहिती रॉंग आहे यावरती विचार करा. की तुम्हाला जर तुमचा इतिहासच रॉंग सांगितला जात आहे, विचार करायची गोष्ट आहे. आणि का विचार करायची गोष्ट आहे? कारण हे असं सगळं लिहून काय साध्य केलेलं आहे